पंतप्रधान मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम। एनडीएच्या बैठकीत नेत्यांकडून मोदींचा सन्मान। मुख्यमंत्री फडणवीसांचं एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांची बैठकीला उपस्थित। काँग्रेसनं देशाला लाचार केलं। काँग्रेसमुळे देशाची प्रगती मंदावली। 2014 देश काँग्रेसच्या कुचक्रातून आझाद झाला। पंतप्रधान मोदींची काँग्रेसवरती सडकून टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा सुवर्ण काळ। देशातील 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर। मोदींकडून तरुणाईच्या स्वप्नांना पंख देण्याचं कार्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार। पंडित नेहरू आणि मोदींची तुलना होऊ शकत नाही। नेहरूंनी देशाची प्रतिष्ठा राखली, देश संघटित करण्याचं काम केलं। शरद पवारांचा हल्लाबोल, तर पंडित नेहरूंसोबत मोदींची तुलना करत नाही, फडणवीसांचं स्पष्टीकरण। नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीते नरेंद्र दराडेंना पाठिंबा देण्याची शक्यता। मुंबईमध्ये गोकुळ गीते, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यात बैठक। सकारात्मक तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती। ठाण्यात परप्रांतीय चालकाची वयोवृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण। पाय तुटला, त्यामुळे वृद्ध जमिनीवर कोसळला। शिवसैनिकाकडून संबंधित चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिला। ठाण्यातला प्रकार अत्यंत गंभीर, कठोर कारवाई करणार, फडणवीसांनी दिलं आश्वासन। तर उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाणे पोलीस आयुक्तांना फोन। वृद्धाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कलम 307 लावण्याचे आदेश। ठाण्यात घडलेल्या संपूर्ण प्रकारानंतर मनसे परप्रांतीय चालकांविरोधात आक्रमक, तर जशास तसं उत्तर दिलं जाणार, अविनाश जाधव यांचा हा इशारा। भिंद्रनवालेला शहीद ठरवणाऱ्या गिरीश महाजनांवर भाजपचे केंद्रीय नेते नाराज। ऑपरेशन ब्लू स्टार काळा दिवस, महाजनांचं विधान, ठार झालेल्यांचा शहीद असा उल्लेख। गिरीश महाजनांचं ऑपरेशन ब्लू स्टारवरील वक्तव्य अमान्य। शरद पवारांकडून महाजनांच्या वक्तव्याचा समाचार, तर महाजनांनी यावर स्पष्टीकरण दिल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। अशोक खरातसोबत माझा कुठलाही आर्थिक संबंध नाही। खरात प्रकरणात माझी बदनामी, बेकायदेशीर हे सर्व काही कायदेशीर लढाई या संदर्भात लढणार। रुपाली चाकणकर आक्रमक, आशा मिरगेंना नोटीस पाठवल्याची माहिती। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून शेतकऱ्यांची थट्टा, तुम्ही मोठी माणसं, मी साधा माणूस। शेतकऱ्यांशी बोलताना भरणेंचं हे वक्तव्य। जळालेल्या ऊसाचा पंचनामा करण्याची शेतकऱ्याची मागणी होती। भरणेंचा व्हिडिओ व्हायरल। मुंबईमध्ये नोकरीसाठी मराठी माणसावर अन्याय। नोकरी.com आणि लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे वाद। फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य। मराठी एकीकरण समिती आक्रमक, संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी। गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीसाठी आता स्वतंत्र रेडी रेकनर दर लागणार। मोदींच्या कारकिर्दीच्या तत्त्वपूर्तीनिमित्त सरकारचा हा निर्णय, तर फडणवीसांच्या सूचनेवरून 3 टप्प्यांमध्ये सर्वेक्षण मोहीम। अन्न आणि औषध प्रशासनाच्या मराठवाड्यात धडक कारवाया। 27 ठिकाणी छापेमारी, 2,47,00,000 मुद्देमाल जप्त। 6 आस्थापन सील, 9 जणांना अटक।